तुम्ही पाहू शकता कोंबडी वडे कसे मस्त टम्म फुगलेत। नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोणतीही भाजणी न करता घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून झटपट होणारे अप्रतिम चवीचे कोंबडी वडे। अस्सल कोकणी पद्धतीची कोंबडी वड्यांची भाजणी कशी करायची आणि त्यापासून कोंबडी वडे कसे करायचे याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ती रेसिपी तुम्ही पाहू शकता। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सुरुवातीला आपण पाव कप उडीद डाळ भाजून घेऊया। तुमच्याकडे जर उडीद डाळीचं पीठ असेल तर तुम्हाला डाळ भाजून घ्यायची गरज नाही आहे, ते पीठ तुम्ही घालू शकता। लो मीडियम फ्लेमवर आपण डाळ हलकीशी सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया। डाळ भाजून झाले, पहा डाळीला हलका सोनेरी कलर आलाय। डाळ मी अजिबात करपू दिलेली नाही आहे। डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण धणे आणि बडीशेप भाजून घेऊया। इथे मी 2 टेबलस्पून धणे आणि 1 टेबलस्पून बडीशेप घेतलेले आहे। लो मीडियम फ्लेमवर धणे बडीशेपचा छान सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। धणे बडीशेप भाजून झालेत, त्यांचा हलकासा रंग चेंज झालाय आणि मस्त घमघमाट सुटलाय। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण काळी मिरी आणि मेथी दाणे भाजून घेऊया। अर्धा टीस्पून काळी मिरी आणि अर्धा टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत। हे आपण लो फ्लेमवर थोडा वेळ भाजून घेणार आहोत। खूप जास्त वेळ भाजायचं नाहीये। मेथी जर खूप जास्ती भाजली तर तिचा कडवटपणा वाढतो। हलकसं गरम करून घेऊया। मेथी आणि काळी मिरी भाजून झाले, पहा आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य पूर्ण थंड करून घ्यायची आणि ती मिक्सरला लावून त्याचं अगदी बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता वड्यांसाठी लागणारी कोणकोणती पिठं घ्यायची ते पाहूया। इथे मी परातीमध्ये 3 कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ मी चाळून घेतलंय। 3 कप तांदूळाच्या पिठासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ पण आपण चाळून घेऊया। यानंतर आपण ज्वारीचं पीठ चाळून घेऊया। इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलंय। 3 कप तांदूळाचं पीठ, 1 कप गव्हाचं आणि 1 कप ज्वारीचं, हे पण आपण चाळून घेऊया। यानंतर आपण अर्धा कप बेसन चाळून घेऊया। तुमच्याकडे जर बेसन नसेल तर तुम्ही चणा डाळ भाजून ती मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करून घेतलं तरीही चालेल। यानंतर आपण भाजून घेतलेली उडीद डाळ, धणे बडीशेप, काळी मिरी आणि मेथी दाणे हे एकत्रच मी मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करून घेतलंय। हेही आपण चाळून घेऊया। यामध्ये जर कुठे अख्खे दाणे असतील तर ते गाळले जातील। पिठात जर कुठे जाडसर दाणा राहिला तर मग वडे फुलून येत नाहीत। आपली सगळी पिठं चाळून झालेत। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता ही सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून त्याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ते आपण यामध्ये घालूया। तुम्हाला जर वड्यांमध्ये कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल, पण या पिठामध्ये कांदा घातल्यामुळे वड्यांची चव अजूनच वाढते। कांद्याची पेस्ट पुन्हा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक वेळ अशा पद्धतीने कोंबडी वडे नक्की करून पहा। नेहमी याच पद्धतीने बनवाल। सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये आपण गरम पाणी घालायचं। उकळतं पाणी घालायचं नाही आहे, लक्षात घ्या। थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घालायचं, यामुळे वडे छान मऊ होतात। पीठ आपण गरम पाण्यातच मळायचं, पण खूप जास्ती गरम पाण्यात मळायचं नाही आहे। खूप जास्ती गरम पाणी घेतलं तर मग वडे तेलकट होतात। जितकं आपण तांदूळाचं पीठ घेऊ त्यापेक्षा थोडंसं जास्ती पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पीठ अर्ध्यापेक्षा जास्ती भिजेल एवढं पाणी यात घालायचं, त्यापेक्षा जास्ती घालायचं नाही आहे। गरज लागलीच तर पीठ मळताना आपण थोडं थंड पाणी घालून पीठ मळू शकतो। पिठात गरम पाणी घालून झालंय, पहा पीठ कितपत भिजलेलं आहे। एवढंच आपण गरम पाणी घालायचं आहे। आता आपण 5 मिनिटं हे पीठ हलकंसं थंड करून घेऊया। पीठ पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे, आपल्या हाताला चटका बसणार नाही इतपत थंड झालं की आपण पीठ मळून घेणार आहोत। साधारण 5 मिनिटं झाली आहेत, पीठ हलकंसं थंड झालंय। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आपण यात गरम पाणी घातल्यामुळे पीठ चिकट होतं आणि मग ते हाताला चिकटून हाताला चटका बसू शकतो, म्हणून आपण 5 मिनिटं थांबायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण छान रगडून पीठ मळून घेऊया। गरज वाटलीस तर आपण यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं। आधीच आपण पीठ खूप जास्ती पातळ मळायचं नाही आहे, थोडंसं घट्टच पीठ मळून ठेवायचं। पहा मी पीठ मळून असा गोळा तयार करून घेतलाय। आता आपण यामध्ये 2 टीस्पून तेल घालूया आणि पीठ पुन्हा मळून घेऊया। आपलं कोंबडी वड्याचं पीठ तयार आहे। पहा मी इतकं घट्ट पीठ मळून ठेवलेलं आहे। यापेक्षा पीठ जास्ती पातळ करायचं नाही आहे, कारण आपण हे पीठ मुरवत ठेवणार आहोत।
त्यानंतर ते पीठ येतं आणि अजून पातळ होतं, म्हणून आधी आपण थोडंसं घट्टच पीठ मळून ठेवायचं। आपण मळून घेतलेलं कोंबडी वड्याचं पीठ इथे मी पातेल्यात काढून घेतलंय। हे पीठ आपण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी मुरवत ठेवणार आहोत। त्यापुढे तुम्ही 3 ते 4 तास देखील हे पीठ ठेवू शकता आणि त्यानंतर कोंबडी वडे बनवू शकता। पीठ ठेवून जवळपास 2 तास झालेले आहेत। 2 तासांमध्ये पीठ छान आलंय, पहा आधीपेक्षा अगदी मस्त मऊ झालेलं आहे। आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि तुम्हाला एका वेळी जेवढे वडे करायचे असतील तेवढे तुम्ही या पिठाचे गोळे तयार करून घ्या। आधी गोळे तयार करून घेतले म्हणजे आपल्याला वडे पटापट थापता येतात आणि एक वडा तळून होईपर्यंत आपण दुसरा वडा थापून तेलात सोडू शकतो। असं केल्यामुळे आपले वडे पटापट तयार होतात। साधारण मी लहान लिंबाच्या आकाराचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण 15-20 गोळे तयार करून घेऊया। वडे थापण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलाय। पोळपाटावर एक प्लास्टिकचा कागद घेतलाय, कागदाला मी तेल लावून घेतलंय आणि आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्याने आपण वडा थापून घ्यायचा आहे। वडे आपण खूप जास्ती जाड किंवा पातळ करायचे नाही आहेत। पहा अशा पद्धतीने तुम्ही पाणी लावून देखील वडा थापू शकता। पहा मी इतका पातळ वडा तयार करून घेतलेला आहे। पीठ आधी मळून ठेवायचं आणि मग स्वयंपाक करायचा, व्हेज असो किंवा नॉन व्हेज। स्वयंपाक होईपर्यंत आपलं पीठ छान येतं आणि वडे छान अगदी मऊसूत तयार होतात। दुसरा वडा पण आपण पलटून घेऊया। वडा फुलून आल्यावर वड्याची एक बाजू पातळ असते, एक बाजू जाड असते, त्यानुसार आपण वडा भाजून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये तिसरा वडा पण घातलेला आहे। पहा तोही लगेच वरती आलाय। आपण काढून घेऊया। बघा तळाकडून देखील अगदी छान व्यवस्थित भाजलाय। झारा थोडासा कलता करायचा आणि त्यातलं तेल निथळून घ्यायचं। पहा किती सुंदर वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया। एक एक वडा काढत जायचं, दुसरा वडा तेलात सोडत जायचं। असं केल्यामुळे आपले वडे पटापट तळून होतात। तयार आहेत घरातील उपलब्ध पिठांपासून झटपट होणारे अप्रतिम चवीचे कोंबडी वडे। तुम्ही पाहू शकता वडे अगदी छान फुलून आलेले आहेत। मी तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते। पहा वडे अगदी छान मऊसूत तयार झालेत। हे वडे तुम्ही नॉनव्हेज सोबत किंवा कोणत्याही कडधान्याच्या रस्साभाजी बरोबर खाऊ शकता किंवा अगदी नेहमीपेक्षा थोडासा गोडसर कोरा चहा करायचा आणि त्यासोबत हे कोंबडी वडे खायचे, अगदी अप्रतिम लागतात। अशाच पद्धतीने हे कोंबडी वडे तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला ते आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।